सामना मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये तिथे पहा कव्हरच्या दिशेने खेळ होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावपलक्याला सुरुवात होते. तिथे तुषार लांडगे आणि विघ्नेश पाटील ही जोडी खरं तर मात्र मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय आणि वकील शेख याची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल. या स्पर्धेमध्ये वकील शेखनं मात्र एक चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या संघासाठी मात्र 100% योगदान देताना तुम्हाला तो पाहायला मिळतो. खरं तर तिथे या मैदानावरती देखील तो कशा प्रकारची कामगिरी या सामन्यामध्ये साकारेल हे पाहणं गरजेचं आहे. स्क्वेअर कटचा प्रहार तिथे केला आणि चेंडू मात्र पहा डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र जाताना पाहायला मिळतो. धावपलकावरती टाकायला जर तुम्ही तिथे 3 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. 5 षटकांची लढत मैदानाच्या मध्ये खरं तर तुम्ही पाहतात. या 5 षटकामध्ये मात्र एक मोठा धावफलक उभारायचा आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये पंचांचा कळ त्या ठिकाणी मात्र कळवते. धावफलक मारे 4 धावा धावफलकावरती आहेत. सामना क्रमांक 6 प्रतापगड वॉरियर्स आणि मल्हारगड फायटर्स हा सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला रंगताना पाहायला मिळतो आहे. वकील शेख गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू तिथे मात्र पाहायचा आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने वाढतो धावफलक जाऊन जे पोहोचेल 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये या ठिकाणी वकील शेखच्या रूपाने मार्गस्थ आहे. त्यावेळेचा चेंडू परत एकदा फक्त दिशा दिली तिथे चेंडूला एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने धावफलकाला आकार देण्याचं कामकाज जे मैदानाच्या मध्ये केलं जात आहे. बूंद बूंद से बनता है सागर आणि थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. नो बॉल मैदानाच्या मध्ये पंचाने कळवला आणि अभंतर धावसंख्येमध्ये मात्र पडलं भर. धावफलक वाढतं तिथं 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. वेळ मैदानाच्या मध्ये वाचवणं गरजेचं आहे. अजून एक सामना खरं आपल्याला या मैदानावरती खेळवायचा आहे. भैरवनाथ चषकाचं मात्र बहारदार आयोजन तुम्ही पाहतायत. अचूक नियंत्रित गोलंदाजी तुम्ही खरं तर मात्र मैदानाच्या मध्ये पाहाल. यावेळेचा चेंडू उंच फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1-2 परंतु तिथे खरं तर फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये होता. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. जवळपास 75% फलंदाज सुरक्षित असतो धावबाच्या रूपाने. केवळ तिथे फलंदाज फ्री हिटच्या चेंडूवरती बाद होऊ शकतो आणि तिथे फ्री हिटचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहिला. धावफलकावरती नजर टाकाल तिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट हा खेळ खरं तर नियमांनी भरलेला आहे. 42 नियमांनी आणि उपकल्पांनी भरलेला हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळी चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये डॉट बॉल तिथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. षटक देखील संपतं मैदानाच्या मध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा संपला खेळ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबाबदारी फार महत्वाची आहे आणि ती जबाबदारी मैदानाच्या मध्ये स्वीकारली जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये देखील जबाबदारी स्वीकारली जायची परंतु या काळामध्ये मात्र आपण जबाबदारी टाळताना खरं तर पाहतो. गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार. फुलातून कामगिरी मैदानाच्या मध्ये आणि फलंदाजाला मात्र तिथे जागा सोडावी लागेल. फलंदाज होतो बाद. विघ्नेश मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबाईलमध्ये प्रसाद चौधरी पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने तिथे पहा जादुई कमाल केली आणि तिथे मैदानाच्या मध्ये एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये रोहित घुले मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होतोय. रोहित घुले देखील मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा खेळाडू आहे. आज आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल. यावेळेचा चेंडू किती बळंदार होता तिथे मैदानाच्या मध्ये. फलंदाजाला चेंडू खरं तर समजू शकला नाही. जणू काही अवघड घाटाचं वळण तुम्ही मात्र मैदानाच्या मध्ये पाहिलं. एक वेळेस तुम्हाला मलिंगाची केस सरळ पाहायला मिळतील परंतु हा चेंडू अतिशय बळंदार होता. मोठा आक्रमण टिपला असेल परंतु काय निर्णय आहे ते पाहायचं आहे.
पंच आता त्या ठिकाणी निर्णय कळवतील. तुषार सर, मोरिया कंस्ट्रक्शनचे सर्व प्रसिद्ध उद्योजक सणसवाडी सन्मान्य श्री गोरक्षनाथ हरगुडे यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ग्राउंड सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. निर्णय काही क्षणाच्या आतमध्ये मात्र येईल. बाकीचे खेळाडू तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो. चला, वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे आणि एक देदीप्यमान क्रिकेटची स्पर्धा खरं तर तुम्हाला पाहायला मिळते. दोन पंच त्या ठिकाणी मात्र निर्णय कळवतील. सामना क्रमांक 6 मैदानाच्या मध्ये आहे. प्रतापगड वॉरियर्स आणि मल्हारगड फायटर्स हा सामना इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक मंडळी देखील आहेत तिथे. पंच स्वतः जाऊन शहानिशा करतील आणि तिथे मात्र निर्णय मैदानाच्या मध्ये कळवला जाईल. अरे तो उभा दिसतोय पण ते जो उभा इथं उभा आहे ना तो कधी हिच्यावर उभा आहे का अक्षय सर, अक्षय चांदुगडे सर, पंच काय निर्णय आहे? हा इथं उभा आहे कसा पुढे चल दिसतोय कसं आहे कळत नाही एवढा क्लोजअप दिसत नाही. आणि षटकार मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पंचाने कळवलाय. या षटकाराने धावफलक वाढेल 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाजी मारतो प्रसाद चौधरी या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. पहिल्या चेंडूवरती एक विकेट घेतली त्यानं, त्यानंतरचा चेंडू डॉट पडला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतायत. परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. समोर रोहित घुले. हो, यावेळेचा चेंडू मात्र पाहायचंय डिस्पेरलेच्या दिशेने मात्र खरं तर चेंडूला खेळून काढलं. तिथे एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने वाढतं धावफलक आणि धावफलक देखील पुढे सरसवताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती. याची दिली याची डोळा धावफलकावरती लागतील 16 धावा. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेने खरं तर चेंडूला खेळ होतो. तिथे चेंडूला गॅदर केलं जात आहे. तोपर्यंत मात्र धावफलक देखील मैदानाच्या मध्ये या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती टाकाल नजर तुम्ही 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. एक चेंडू बाकी आहे. संतोष आबा हरगुडे यांनी मात्र पारितोषिक कळवले. रोहित घुलेच्या प्रत्येक
प्रत्येक धावेसाठी 100 रुपये. चुका चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. संतोष आबा हरगुडे यांनी मात्र पारितोषिक कळवलेलं आहे. रोहित गुलेच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आहे. प्रत्येक धावेसाठी 100 रुपये. प्रेक्षक मंडळींना खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत, कारण चांगल्या खेळासाठी मात्र नक्कीच खेळाडूवरती नेहमीच शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे पैसा प्रत्येकाकडे आहे, परंतु पैसा कुठे खर्च करायचा हे ज्याला कळलं तो मात्र जीवनामध्ये यशस्वी झाला. आणि ते प्रत्येक धावेसाठी मात्र संतोष आबाकडे मात्र 100 रुपयांचं पारितोषिक. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरू होईल. रोहित हा चुन मैदानाच्या मध्ये खेळ आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी भाग घेतली जाते आहे आणि या सिंगल साठी एका धावेसाठी मात्र संतोष शेट्टी यांचं मात्र 100 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. यावेळेस मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वाऱ्याच्या वेगाने येतोय. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाते आणि एका धावेने भारतो धावफलक 20 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय. मालिकेत मात्र चेंडूला ढकलून दिलं जातं. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एका धावेने मात्र धावफलक वाढतं. 21 धावा धावफलकावरती या एका धावेसाठी मात्र पुन्हा एकदा संतोष शेट्टी यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक धावेसाठी खरं तर रोहितच्या प्रत्येक धावेसाठी पारितोषिक लावलंय. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिकला असेल. फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये तुषार लांडगेबाद. नवीन फलंदाज संदीप पानसरे मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होतोय. षटक क्रमांक 3 मार्ग असताय. 2 फलंदाज बाद आहेत. 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 21 रन 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये पाहताय. शुभम पठारे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल चेंजेस बदलाव मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. संघाच्या संघनायकांच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग त्यानुसार केली जाणारी क्षेत्र व्यूहरचना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहू शकाल. आणि हे बदल फार महत्वाचे असतात मित्रांनो. गोलंदाज तयार आहे. छोटे छोटे बदलाव बड़ी कामयाबी आपको मिला देंगे. आणि इथे मात्र छोटे छोटे प्रयत्न फार महत्वाचे असतील. धावफलकावरती रिझल्ट टाकाल तुम्ही. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण अशांत करणारी फटकेबाजी इथे मैदानाच्या मध्ये जी आवश्यक आहे. आणि ही फटकेबाजी मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जी करावी लागेल. मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर या ठिकाणी उभे राहावी लागेल. वाईट बॉल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. अवांतर धावसंख्येमध्ये पडते भर. धावफलक वाढतं. 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. मोठं आक्रमण मैदानाच्या मध्ये खरं तर करायचं होतं. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एका धावेने वाढेल धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही. षटकाची समाप्ती 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी बाकी आहे. सुहेल जाधव घोगरे यांच्याकडे मात्र या ठिकाणी पारितोषिक येतंय. संदीपनं जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे आहे. 12वे खेळाडू नाव सांगा, अन्यथा तुम्हाला धाव्यांची पेनल्टी असेल याची नोंद असू द्या. प्रतीक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. प्रतीक माने मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करतो. यावेळेचा चेंडू खेळून काढला तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहिजे. दूरवरून चेंडूवरती धावत येतोय. तोपर्यंत धावफलक इथे मात्र वाढताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक माने एक चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये या ठिकाणी खरं तर त्याला करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप पानसरे
यावेळेचा चेंडू मात्र पायचं खाली राहिलेला होता. समरीन प्रकारचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहिला. खर तर समरीन या युद्ध नौका आहेत ज्या समुद्रात चालतात, पाण्यात चालतात आणि ते इतक्या विध्वंसक असतात ना मित्रांनो. खर तर बांगलादेशाची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस मात्र इंदिरा गांधींनी त्या समरीन युद्ध नौका वापरल्या होत्या आणि तिथे मात्र पाकिस्तानचा पराभव करत भारताला विजय तिथे मिळवला. झेल मात्र मैदानाच्या मध्ये होत नाही. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते तिथे. एका धावेने भारत धावफलक 26 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही जे पाहताय 26 धावा धावफलकावरती आहेत. यामुळे चढवलं आक्रमण. चेंडू पोहोचला सीमा रेषा पार. धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संतोष आबा हरगुडे यांच्याकडून मात्र प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आहेत. यावेळेचा चेंडू तिथे मात्र सुरेश क्षेत्रक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलक या ठिकाणी भारताला पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाका. 34 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी संपला. 34 धावा धावफलकावरती आहेत. रोहित घुले तुम्ही पाहाल 11 चेंडू खेळला 20 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. तर संदीप पानसरे मात्र 3 चेंडू खेळला आणि 2 धावा त्यानं मात्र मैदानाच्या मध्ये बनवल्या. शेवटचं षटक ऋतिक मात्र मैदानाच्या मध्ये पहा शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहे. 5वं षटक मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. संदीप पानसरे ऑन स्ट्राईकच्या दिशेने खेळण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू नो बॉल नो चेंडू मैदानाच्या मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला. पाहता पाहता 2 धावा. नो चेंडू आणि 2 धावा अशा 3 धावा मिळतील. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 3 असं मात्र परिस्थिती खरं तर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली आणि धावफलक वाढला. 37 धावा. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली असेल परंतु फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. मोठा जल्लोष खरं तर केला होता तिथे खेळाडूंना परंतु फ्री हिटचा चेंडू त्याच्या लक्षात आलं नाही आणि धावफलक वाढलं तिथे. 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र ऋतिक तो मात्र सज्ज होतोय तयार होतोय. रोहित घुले ऑन स्ट्राईकच्या दिशेने मात्र खेळताना पाहाल 20 धावेवरती तो खेळतोय. त्यावेळेचा चेंडू मात्र पाहायचाय. उंच आकाशामध्ये खेळ होता आणि तिथे झेल मैदानाच्या मध्ये सुटला. 2 धावा मिळतील तिथे. या 2 धावेने धावफलक वाढेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. रोहित घुले नाबाद 22 धावेवरती मैदानाच्या मध्ये आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहे. धावफलक वाढताना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती आहेत. रोहितनं जर षटकार खेळला तर बाळासाहेब हरगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार खेळा. षटकारानं धावफलक वाढेल. इथे 48 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय धन्यवाद. 48 धावा धावफलकावरती आहेत. रोहित घुलेच्या बॅट मधून मात्र पहा षटकार इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. वाईड बॉल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहतायत. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक वाढेल. 49 धावा धावफलकावरती आहे. संतोष आबा हरगुडे यांच्याकडून मात्र प्रत्येक धावेसाठी रोहितच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आहे. पारितोषिक या ठिकाणी जमा करायचे आहे. धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही तिथे 50 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या जात आहेत आणि फलंदाज मात्र या ठिकाणी तुषार सर पर्यंत जाऊ नाही का? एकच धाव आहे आताची एक सिंगल असेल. 50 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात.
2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋतिक गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय. संदीप पानसरे ऑन स्ट्राईकच्या दिशेने खेळण्यासाठी तयार. वेळ वाचवा. एक चेंडू मैदानाच्या मध्ये तिथे पाहायचं. एक चोरकी धाव घेण्यामध्ये यश आलंय आणि पहिली इनिंग पहिला डाव फलंदाज बाद असेल तिथे. पहिली इनिंग पहिला डाव संपला. 51 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 52 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये ताबडतोब या. 52 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण लागणं गरजेचं आहे. रोहित गुलेने मात्र 15 चेंडू मध्ये 31 धावा बनवलेल्या आहेत. रोहित 2 मिनिटं संपर्क करा. रोहित गुले ताबडतोब आपलं पारितोषिक या ठिकाणावरून घेऊन जायचं आहे. सभापती पंचायत समिती शिरूर सौभाग्यवती मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतो आणि मी ताईंना विनंती करेन आपण या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी या. खरं तर शिरूर तालुक्याला लाभलेल्या विद्यमान सभापती रणरागिणी म्हणून आम्ही ताईंकडे नेहमीच पाहतो. विकासाची गंगा खरं तर त्यांच्या माध्यमातून नेहमीच या भागामध्ये वाहताना पाहायला मिळते. प्रत्येक तरुणाच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व ताईंच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि सभापती पद भूषवत असताना मात्र अनेक विकास कामं देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि विकास कामांचा खऱ्या अर्थानं तो आलेख जो आहे तो मात्र सतत वाढताना पाहायला मिळतो आणि तो आलेख उंचावत असताना मात्र मोनिकाताईंनी मात्र केलेलं कार्य हे मात्र खरं तर कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. त्यांचं शुभ आगमन आहे आणि त्यांच्याच शुभ हस्ते मात्र आपण या ठिकाणी पारितोषिकाचं वितरण करतो आहोत. ताईंना विनंती आपण पारितोषिकाचं वितरण करायचं आहे आणि यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक राजगड फायटर्स आणि तोरणा टायटन्स दोनही संघाच्या संघनायकाला विनंती आपण या ठिकाणी संपर्क करा. सभापती पंचायत समिती शिरूर सौभाग्यवती मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. पारितोषिक देऊन मात्र या ठिकाणी जे सन्मानित केलं जात आहे अफलातून खेळ खरं तर तिथे मात्र केला त्यानं. रोहित गुले 15 चेंडूमध्ये 31 धावेची खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संतोष शेठ यांच्याकडून मात्र प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी होतं. चला क्षेत्ररक्षण लावा. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी या मैदानाच्या मध्ये. वेळ वाचवायचा आहे. राजगड फायटर्स आणि तोरणा टायटन्स दोनही संघाचे संघनायक संपर्क करा. नाणेफेकीचा कौल विद्यमान सभापती पंचायत समिती शिरूर सौभाग्यवती मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतो आहोत. वकील शेख आणि प्रसाद चौधरी ही जोडी मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी सज्ज होतो आहे. ताईंच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतो आहे. मुत्सदी धोरणी लोकशाहीचा तारा कला क्रीडा संस्कृती राजकारणी घुमे सह्याद्री वारा आणि त्या सह्याद्रीच्या वाऱ्यामधून मात्र एक नाव खरं तर पुढे आलं आणि सभापती पद भूषवत असताना मोनिकाताईंनी मात्र नक्कीच मोठमोठी विकास कामं देखील या भागामध्ये आणली. त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत नाणेफेकीचा कौल. नाना आकाशाकडून जमिनीकडे नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकलेली आहे. पुढे जिंकली राजगड फायटर्सनं मात्र नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचा. जाऊया मैदानाच्या मध्ये. सामना सुरू होतो आहे. ज्या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला तर राजगड फायटर्स या संघासाठी मात्र सभापती पंचायत समिती शिरूर मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांच्याकडून संघासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पारितोषिक देतो. सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. प्रसाद आणि वकील ही जोडी मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि संदीप पानसरे पहिलं षटक मैदानाच्या मध्ये टाकतो आहे. यश हरगुडे या संघाचे संघनायक पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि फलंदाज बाद
थँक्यू डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद, धावपलकावरती धावा आहेत 0. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुनिया मंथन आणि शोधू सर्व काही. शून्यावरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्या शून्यासमोर एक म्हणून उभं राहावं लागतं मित्रांनो. आणि कोणता खेळाडू आहे जो मात्र त्या ठिकाणी पहा त्या शून्यासमोर एक म्हणून उभा राहील हे पाहणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजी मात्र गोलंदाज संदीप पानसरे कमालीची गोलंदाजी साकारतो. यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये पहा, डॉट बॉल लागोपाठचे 4 चेंडू डॉट टाकले त्याने. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये संदीप पानसरे. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. धावपलकाला सुरुवात होते. एक धाव धावपलकावरती आहे. पहिले 4 चेंडू खरं तर त्याला निर्धाव टाकले. असं वाटलं होतं तो षटक निर्धाव टाकेल का हे देखील पाहणं गरजेचं होतं. परंतु एक चांगला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहा एक धाव मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं तिथे. खरं तर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर जाऊन डोकावलात ना मित्रांनो, बापू नाडकर्णी हे नाव तुम्हाला माहित असेल. त्या बापू नाडकर्णींच्या नावावरती मात्र एक मोठा इतिहास आहे. 31 षटकं त्यांनी खरं तर टाकली आणि 31 षटकामधील 21 षटकं नाबाद टाकण्याचा विक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावरती आहे. केवळ 31 षटकामध्ये मात्र 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मोठा इतिहास बापू नाडकर्णींचा जो आहे. धावपलकावरती तुम्ही पाहाल एक धाव धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये टिपला असेल. फलंदाज बाद. या ठिकाणी मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळतो. एक धाव धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण पाहाल 23 चेंडू आणि 51 धावेची गरज. 23 चेंडू मध्ये 51 बनवायच्या. इथे मात्र तुम्हाला क्रिकेट मधले अकराळ विक्राळ फटके 10 फटके मैदानाच्या मध्ये या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. यावेळेचा चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये पाहिजे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. एक धाव मैदानाच्या मध्ये मिळते. दुसरीचा प्रयत्न केला आणि पाहता 2 धावा त्या ठिकाणी मिळून जातील आणि या 2 धावेने धावफलक वाढेल. 3 धावा धावफलकावरती आहे. 52 धावेचा खरं तर पाठलाग मैदानाच्या मध्ये चालू आहे आणि धावेचा पाठलाग म्हणजे यम सावित्रीचा पाठलाग आहे. यम सावित्रीचा पाठलाग खरं तर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्री यमाकडे धावली. तिथे आपल्या पतीचे प्राण वाचवले. परंतु इथे तुम्हाला धावेसाठी धाव करावी लागणार. 4 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायचंय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळवला होता. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाते. धावफलक मारतं एका धावेने. 5 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये रोहित घुलेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. नो बॉल नो चेंडू मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्त वेगाने चेंडू खरं तर फेकला आणि तिथे मात्र पंचानं दंडित केलं गोलंदाजाला. धावपलकावरती टाकल्यानंतर 7 धावा धावपलकावरती आहेत. पारितोषिक मात्र या ठिकाणी जे लागलं जात आहे रोहित घुलेच्या प्रत्येक विकेट साठी या ठिकाणी मात्र पारितोषिक खरं तर लावायचं होतं. परंतु विकेट ओव्हर त्या ठिकाणी संपली. मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांच्याकडून मात्र पारितोषिक जे लागलं होतं 1000 रुपयांचं. परंतु तिथे षटक संपलं गेलं आणि धावपलकावरती तुम्ही पाहाल 8 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. 44 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या. वेळ वाचवा. पंचांना विनंती. खेळाडूंना सूचना करा. अजून एक सामना खेळवायचा आहे. घड्याळामध्ये जर जाऊन तुम्ही डोकावलात ना मित्रांनो 11:17 झालेले आहेत. बाळासाहेबांनी सांगितलंय सकाळी उठायला 10 वाजलेले आहेत. त्यामुळे आता वेळ वाचवणं गरजेचं आहे.
गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतो तिथे षटक क्रमांक 3 सुरू होतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख होता, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली. एका धावेने वाढलं धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही 9 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला जी पाहायला मिळते आणि आयोजक मंडळींना खरं तर धन्यवाद द्यावे लागतील. एखादी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं इतकं सहजासहजी सोपं नसतं मित्रांनो. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावफलकावरती तुम्ही नजर टाकाल, धावफलक तिथेच स्थिरावलेला आहे. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल, त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा आग ओकणारी गोलंदाजी साकारलेली आहे. हो यावेळेचा चेंडू सुरेख होता तिथे, परंतु एका धावेला रोखू शकत नाही. एक धाव मैदानाच्या मध्ये मिळते. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता सिंगल डबलला महत्व नाही. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. अजूनही 42 बनवायचे आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. मास्टर पीस ऑफ बॉलिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मैदानाच्या मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो, तोपर्यंत धावफलक वाढताना पाहायला मिळेल. जाऊन जे पोहोचेल 11 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू आणि 41 धावेची गरज. 12 चेंडू 41 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आम्ही 12 चेंडू 42 होताना पाहिले आहेत. 12 चेंडू 48 होताना देखील पाहिले आहेत. 12 चेंडू 55 धावा होताना आम्ही चांदेच्या मैदानावरती मुळशी तालुक्यामध्ये होताना पाहिलेल्या आहेत. परंतु त्या फुल पिच क्रिकेट स्पर्धेवरती हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा तुम्ही खरं तर पाहताय. यावेळेचा चेंडू मात्र तिथे पहा अलोंदी कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तिथे मिड विकेटचा आणि क्षेत्ररक्षक सुरेख मैदानाच्या मध्ये होईल. धावफलकावरती तुम्ही टाकाल नजर. 12 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 40 धावेची गरज. 11 चेंडू आणि 40 धावा. दिल तो धक धक करने लगा है. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. गोलंदाजी करण्यासाठी तयार. वाईट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट मधला अशुभ अंक खरं तर आपण म्हणतो 13 अंकाला, परंतु हाच 13 अंक सचिन रमेश तेंडुलकर साठी मात्र फार शुभ आहे. रमाकांत आचरेकर सर यांनी दिलेली 13 नाणी फार महत्वपूर्ण. तिथे टिपला असेल आणि फलंदाज होईल बाद. धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद होताना तुम्हाला मैदानाच्या मध्ये या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतात. संघ अडचणीमध्ये मात्र या ठिकाणी सापडताना पाहायला मिळतो आहे. प्रतापगड वॉरियर्स संघ मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करताना तुम्हाला पाहायला मिळेल. विजयाचं मात्र नक्कीच चव त्यांना जी चाकायची आहे आणि विजयाचा सुगंध देखील दरवळायला लागलेला आहे. पाहूयात या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ विजय श्री संपादित करतो आहे. एका बाजूने मल्हारगड फायटर्स तर दुसऱ्या बाजूने प्रतापगड वॉरियर्स. हा सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी रंगताना तुम्ही पाहाल. 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. शांताचा दरेकर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतायत. प्रतापगड संघाने मात्र या अगोदर देखील एक सामना खरं तर मैदानाच्या मध्ये जिंकलेला आहे आणि विजयाची चव त्यांनी देखील मैदानाच्या मध्ये चाकलेली आहेत. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र धावा पंच कळवतील. धावफलकावरती टाकाल नंतर 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू 36 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 36 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवावे लागतील. शांताचा दरेकर काय गोलंदाजी त्यांना मैदानाच्या मध्ये साकारली आहे. यावेळेस मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिकतो असेल, फलंदाज होईल बाद.
विनायक शेठ हरगुडे यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन. अनंती माथाडी कामगार संघटना युनियन अध्यक्ष सन्मान्य श्री विनायक शेठ हरगुडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांच्याकडून मात्र माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. 16 धावा धावपलिकावरती या ठिकाणी आहेत. संघ अडचणीमध्ये मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विनायक शेठ हरगुडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. त्यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये औपचारिकता आता शिल्लक राहिलेली आहे आणि तुम्ही पाहाल 3 चेंडू शिल्लक 35 धावेची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. प्रतापगड वॉरियर संघ मात्र या सामन्यावरती घोरपडीची मजबूत पकड मिळवतो आहे. घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्घट चढलेले तुटून पडता मस्तक धुंद धडाने लढलेले काय लढले ते मैदानाच्या मध्ये. आज पुढे सरसावत फटका खेळला. चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही 18 धावा धावपलिकावरती 19 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये परंतु पंच तिथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने भर पडेल. धावपलक मारेल 20 धावा धावपलिकावरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असणारी ही भूमी तुम्हाला मैदानाच्या मध्ये खरं तर पाहायला मिळेल. महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये प्रत्येक संघाला मात्र गड किल्ल्यांची दिलेली नावं खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहतायत आणि महाराजांचा इतिहास या गड किल्ल्यांचा इतिहास पुन्हा एकदा तेजोमय करण्याचं कामकाज भैरवनाथ चषकामध्ये पाहायला मिळत आहे. त्यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये आहे. धावपलिकावरती तुम्ही पाहाल 23 धावा आणि सामना जिंकलाय ते प्रतापगड वॉरियर संघाने.